नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे टेस्टी कॉर्न कटलेट. रेसिपी खूपच सोपी आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी इथे कॉर्न सोलून घेतले. आता ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथरत ठेवूया. कॉर्न तर तसे स्वच्छच असतात, पण पाण्यात टाकल्यानंतर त्यावर पातळ कवर असते. ते पाण्यात टाकले की वरती येतात, त्यामुळे ते काढण्यासाठी पाण्याने 2दा स्वच्छ धुवून घ्यायचे. आता कॉर्न निथरतायत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात ब्रेड बारीक करून घेऊया. मी इथे 5 ते 6 ब्रेड घेतले आहे. ब्रेड फक्त बाइंडिंग येण्यासाठी वापरायचे आहे, त्यामुळे ते तुम्ही कमी अधिक करू शकता. आता इथे तुम्ही कॉर्न किती घेणार आहात त्यावर ब्रेडचे प्रमाण ठरवू शकता. ब्रेड इथे बारीक करून झाले. आता त्याच भांड्यात कॉर्नही बारीक करून घेऊ, पण खूप जास्त बारीक करायचे नाहीये, तर फक्त पल्स मोडवर 1-2 वेळा फिरवायचे आणि जाडसर असे ठेवायचे. सगळे कॉर्न न घेता थोडेसे बाकी ठेवते नंतर टाकण्यासाठी. एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यातच अख्खे ठेवलेले कॉर्नही घालून घेऊ. ते खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात. आता त्यातच हिरवी मिरची जाडसर अशी ठेचून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, खूप सारी कोथिंबीर, चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तांदळाचे पीठ. आता तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर याऐवजी बेसन वापरले तरीही चालेल. आणि ब्रेड क्रम्स वापरायचे. आता ब्रेड क्रम्स लागता वापरायचे. कितपत बाइंडिंग होते त्याप्रमाणे टाकत जायचे. जर तुम्हाला ब्रेड वापरायचे नसतील तर फक्त तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल. छान असा घट्टसर करून घ्यायचे, म्हणजे कटलेटचा शेप छान येईल. आता इथे कटलेट होतील इतपत चेक करून घ्यायचे, पण मला अजून गरज वाटते म्हणून मी अजून ब्रेड क्रम्स वापरते. अशा प्रकारे ब्रेड क्रम्स एकदाच न टाकता थोडे टाकत मिक्स करून बघायचे इतपत आपल्याला ब्रेड क्रम्स पाहिजे त्याप्रमाणे वरून टाकत जायचे आणि मिक्स करायचे. आता इथे छान असा कटलेटचा शेप करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता. सकाळी घाईच्या वेळी नाश्त्यासाठी हे कटलेट खूप झटपट बनतात आणि खायलाही खूप छान लागतात. सर्व कटलेट याचप्रमाणे बनवून घेते. कॉर्न हे खूप पौष्टिक आहे, त्यामुळे लहान मुलांनाही आपण असे कटलेट टिफिनसाठी बनवून देऊ शकतो. तेही आवडीने खातील. अशा प्रकारे इथे सर्व कटलेट तयार करून घेतले. आता तव्यावर तेल टाकून हे कटलेट एक साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही पॅनमध्येही हे कटलेट बनवू शकता. सर्व साईडने तेल पसरवून घ्यायचे. आतपर्यंत चांगले शिजण्यासाठी त्यावर 5 मिनिटे झाकण ठेवायचे. आता 5 मिनिटानंतर छान असे शिजले गेले. पलटी करून घ्यायचे. त्या अगोदर त्यावर थोडेसे तेल टाकायचे आणि दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कॉर्न कटलेट किती छान झाले आहेत. कॉर्न डोळ्यांसाठी, हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची समस्या असते तेही सहज खाऊ शकता. मुलांना डब्यासाठी पौष्टिक असा पदार्थ आहे. यात विटॅमिन बी, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. शिवाय फायबर जास्त असते, यामुळे पचन चांगले होते. गरमागरम कॉर्न कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता, किंवा असेच खाल्ले तरीही छान लागतात. चला तर मग ही सोपी आणि टेस्टी कॉर्न कटलेट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.